लाईट एमिटिंग डायोड कसा काम करतो? सगळ्यात पहिले तुला हे माहिती पाहिजे की आपण एलईडीला जो आहे ते फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट करतो, म्हणजे पी साईडला पॉझिटिव्ह आणि एन साईडला सर निगेटिव्ह. आता याच्यानंतर काय होतं, एन साईडला माझ्याकडे खूप सारे लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आहेत. का सर? कारण की तिथे आपल्याला डोनरनी डोनेट केलेले आहे. हे इलेक्ट्रॉन जे आहेत हे कंडक्शन बँडच्या जवळ असे झोपून आहेत, अजूनपर्यंत कंडक्शन बँडमध्ये त्यांनी उडी मारलेली नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पी साईडला खूप सारे होल्स आहेत, हे ऍक्सेप्टरने दिलेले आहेत, म्हणजे इथे व्हॅलेन्स बँडमध्ये खूप सारे होल्स आहेत. आता जसं आपण बॅटरी कनेक्ट करतो तसं काय होतं, बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तो या इलेक्ट्रॉन्सवर फोर्स लावतो, म्हणजे हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते फ्री होतील आणि कंडक्शन बँडमध्ये जातील. आता कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन स्टेबल नसतात, म्हणून ते काय करतात, ते उडी मारतात, ते त्यांची एनर्जी लूज करतात आणि एनर्जी लूज करून व्हॅलेन्स बँडमध्ये जातात आणि होल्स बरोबर रिकंबाईन होतात. त्यांना एनर्जी लूज करताना ते इजी या एनर्जी गॅप एवढा फोटॉन बाहेर फेकतात आणि त्या फोटॉनलाच आपण लाईटच्या फॉर्ममध्ये बघतो वेगवेगळ्या रंगांमध्ये. तुला हे माहिती पाहिजे की ईजीची जी व्हॅल्यू आहे ती 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट पेक्षा मोठी आणि 3 इलेक्ट्रॉन वोल्ट पेक्षा छोटी पाहिजे, जर आपल्याला लाईटचं एमिशन इन अ व्हिजिबल रेंज पाहिजे असेल तर.